नमस्कार, EMG नांदेड न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नांदेडमध्ये क्रांतीवीर लवजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ लसकम जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मान सोहळा उत्साह संपन्न झाला। या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। तसेच आपल्या सेवा काळात योगदान देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हातात सेवाभावी योगदानाचा गौरव करणे हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश होता। यावेळी प्रमुख मान्यवर संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांना आणि समाज बांधवांनी सन्मानित विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अभिवादन केले। या सोहळ्यातून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी आणि कर्मचाऱ्यांना योगदानाचा योग सन्मान व्हावा असा संदेश देण्यात आला। पूर्ण महाराष्ट्रामध्ये लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीनं आज जो कार्यक्रम झालेला आहे तो अतिशय अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊंचा विचार पुढे घेऊन जाण्याचा एक हा चांगला पायंडा आणि चांगला विचार लसाकम जपते आणि होतकरू विद्यार्थ्यांना एक नवा आदर्श आणि समाजामध्ये अण्णाभाऊ फुले शाहू आंबेडकर कळावेत यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे झटणारी लसाकम ही संघटना आहे। अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या अशी देखील मागणी होत आहे, काय सांगणार? खरं तर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न हा पुरस्कार खूप वर्षापूर्वी पाठीमागच मिळायला हवा होता। ज्या अण्णाभाऊंनी आपलं साहित्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं भारतापुरतं मर्यादित ठेवलं नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात परिवर्तनवादी स्वाभिमानानं सन्मानानं जगण्याचे जे वास्तव आहे ते आपल्या शब्दातून मांडलं। त्या अण्णाभाऊंच्या साहित्याचा गौरव व्हायचा असेल, अण्णाभाऊंच्या कष्टाचं चीज व्हायचं असेल, अण्णाभाऊंनी निर्माण केलेली जी परिवर्तनाची विद्रोहाची जी वाट होती ती वाट त्या वाटेचा सन्मान राखायचा असेल तर अण्णाभाऊंना भारतरत्न लवकर मिळायला पाहिजे अशी माझी धारणा आहे। सध्याच्या घडीला आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं ही मागणी जोर धरून आहे, खूप चर्चा आहे, त्याकडे कसं बघता सर? खरं तर भारतीय संविधानानुसार आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे बाबाकडं असं एका बाजूनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागणी होते आणि आरक्षण नको त्याला विरोध अशी एक दुसऱ्या बाजूनं समाजाची मागणी आहे। पण खरं तर आरक्षणाचं वर्गीकरण ही या 59 जातीतल्या पाठीमागे राहिलेल्या आणि होतकरू विद्यार्थ्यांना, तरुणांना ही समान संधी मिळण्याच्यासाठीची मागणी आहे, ती कुठल्या एका जातीची मागणी नाही। लसाकमच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दरवर्षी चांगल्या पद्धतीचं कार्यक्रमाचं आयोजन करतो। गुणवंताचा सत्कार झाला पाहिजे। या गुणवान लोकांना, आमच्या सर्व विद्यार्थ्यांना एक ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली पाहिजे। समाज सुशिक्षित होऊन समोर गेला पाहिजे। तसेच जे काही सेवापुरते आमचे सेवानिवृत्त कर्मचारी आहे त्यांचाही त्या निमित्ताने या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। नवनियुक्त जे काही अधिकारी कर्मचारी आमचे कर्मचारी रुजू जे झाले आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे। समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि समाज समोर गेला पाहिजे यासाठी आमची चळवळ असते। लसाकम ही एक वैचारिक चळवळ आहे आणि ती समाजाची ताकद आहे। विविध उपक्रम आम्ही लसाकमच्या माध्यमातून राबवतो आणि समाजाला एक प्रोटेक्शन देण्याचं काम लसाकमच्या माध्यमातून आम्ही सर्व लसाकमची टीम करत असते। या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं समाजाला एक प्रबोधन झालेलं आहे। समाज प्रबोधनाच्या माध्यमातून समाज जागृत झाला पाहिजे हा त्या मागचा उद्देश आहे। जवळपास 70 ते 80 गुणवंत विद्यार्थी व इतर मान्यवर मंडळी असं जवळपास 100च्या जवळपास आकडा आहे। सर्व गुणवान विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी यांचा गौरव झालेला आहे। आदरणीय सोलापूर सांगोला येथील आदरणीय ॲडव्होकेट महादेवजी कांबळे सर चांगल्या पद्धतीचं समाजाला एक वास्तववादी आणि समाजाला जागृत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा झालेला आहे। चांगल्या पद्धतीचं वक्तृत्व त्यांच्या हातून समाजात मिळालेले आहे। एक चांगल्या विचाराची शिदोरी त्यांच्या मार्फत समाजापर्यंत आलेली आहे, पोहोचलेली आहे। निश्चित या शिदोरीचा समाजाला फायदा होईल आणि समाज त्या दिशेने चालू लागेल। आपल्या समाजासाठी अशी कार्यकर्ते होणं हे गरजेचं आहे। आता काळ बदललेला आहे।
बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून समाजाला सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे संविधानाच्या माध्यमातून, आणि कार्यकर्ते होत असतात, घडत असतात, चालत राहता विषय. आणि आज नवीन नवीन कार्यकर्ता घडत आहे. समाज उगवत्या सूर्यासारखा समोर चालू लागलेला आहे आणि एक चांगल्या प्रगतीच्या दिशेनं वाटचाल झालेली आहे. निश्चितपणे समाज समोर जाईल यात काही शंका नाही. आणि दररोज एक नवीन नवीन कार्यकर्ते घडत आहेत, हे त्यामागचं उदाहरण आहे.